श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात जो लढा चालू आहे, या लढ्यामध्ये आज श्रीरामपूर बंदला तिसरा दिवस उमटला आहे। या तिसऱ्या दिवशी सलग बंद हा पुकारण्यात आलेला आहे। श्रीरामपूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या श्रीरामपूर बंद तिसऱ्या दिवशी कायम राहिला असून नागरिकांचा संताप अजूनही ओसरलेला नाही। न्याय मिळावा आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा या मागणीसाठी नागरिकांनी एकजूट दाखवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यावसायिक आस्थापना आणि विविध सेवा तिसऱ्या दिवशी पूर्णतः बंद राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रस्त्यावर शुकशुकाट असून ठिकठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी आणि चर्चांना उधाण आले आहे। काय कारवाई केली जाणार? पोलीस प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून धरपकड चालू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, शाळा यांचा देखील सहभाग झालेला आहे। दरम्यान सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दर्शवत न्यायासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बुधवार 15 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले आहे। या ठिकाणी नेमका बंद किती दिवस राहणार आणि या बंदला कसा प्रतिसाद मिळतोय या कारवाईकडे आता लोकांचे लक्ष लागले आहे। तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।